जागतिक आरोग्य दिनानिमित्त राहाता येथील गुड मॉर्निंग ग्रुप सहयोग फाउंडेशनद्वारे भल्या पहाटे राहाता शहरातून पायी फेरी काढण्यात आली. उत्तम आरोग्याचा ध्यास घेणाऱ्या ह्या दोन्ही संघटनांनी जनजागृतीसाठी एकत्र येत तसेच राहाता तहसीलचे नायब तहसीलदार हेमंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पायी फेरी काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील म्हटले की आरोग्य ही संपत्ती, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे ते म्हटले. या प्रसंगी पायी फेरीत गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अरुण मुकळ, सहयोग फाउंडेशनचे डॉक्टर बापूसाहेब पानगावणे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, उज्ज्वला गाडेकर, नीलम शेनुके अँड गोरख दंडवते तसेच सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य या फेरीत सहभागी झाले होते. एवढे सांगू इच्छितो की सुभाषित आहे, आरोग्य माध्यम करू जन्मसाधन म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे. माझी सर्वांना आव्हान असेल की आपण सर्वांनी आरोग्य जपावं, आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आणि प्रत्येकाला आव्हान म्हणजे की आपण आपल्या परिसरातले आपल्या प्रवासातले किमान 2 माणसांना आपण आरोग्यविषयक सजग ठेवावं आणि असे आपण संकल्प करूया की मी 2 माणसांना आरोग्याच्या दृष्टीने मदत समजून सांगेल आणि त्यालाही हा प्रवास सामील करून मी पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे सर्वांना सुप्रभात. आज जागतिक आरोग्य सर्वांना शुभेच्छा. मला खूप आनंद वाटतोय की आज सहयोग फाउंडेशन आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आपण अगदी 1 दिवसापूर्वीच आपण काल संध्याकाळी ठरवलं की आज पायी फेरी काढायची आणि इतकं उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वांना मी गुड मॉर्निंग ग्रुप आणि सहयोग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, सर म्हटल्याप्रमाणे हेल्थ इज वेल्थ, आपलं आरोग्य हे खरं धन आहे. आपण तुम्ही आयुष्यभर तुम्ही पैसा कमवत बसाल पण जर म्हातारपणी तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर त्या धनाचा काय उपयोग. तर मला सरांनी म्हटल्याप्रमाणे किंवा पाटील साहेब म्हटल्याप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो की स्वतःसाठी आपण 1 ते 1.5 तास दिला पाहिजे. आणि सहयोग फाउंडेशन असेल किंवा गुड मॉर्निंग ग्रुप असेल, आपण सर्वजण दिवसातला कमीत कमी 1 ते 1.5 तास स्वतःसाठी आपण खर्च करतो. तुम्ही योग प्राणायामच केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही योग प्राणायाम करा, चाला, फिरा, पोहण्याचा व्यायाम, सायकलिंग असेल, स्वतःसाठी आपण 1 ते 1.5 तास दिला पाहिजे. आणि निश्चित मी म्हणतो की त्याच्यात सातत्य पाहिजे. कधीतरी जायचं किंवा वेळ मिळेल तेव्हा जायचं तर हे नाही. स्वतःसाठी आपण 1 ते 1.5 तास द्या. निश्चित आपल्याला आपलं आयुष्य आणि आपलं म्हातारपण निश्चित सुखमय जाईल यात शंका नाही. पुन्हा एकदा आपण सर्वांना धन्यवाद देतो. ओम साईराम. दरवर्षी हा 7 एप्रिल हा दिवस आहे लोकांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी आणि जे मोठे आजार आहेत, संसर्गजन्य आजार आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळावी आणि सर्वसामान्यांचं आरोग्य हे सुधारत जावं, सुदृढ होत जावं, बालकांच्या, महिलांच्या समस्या यांचं निराकरण होत जावं. आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने 7 एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक आरोग्य दिवस म्हणून घोषित केलेला आहे. आणि त्याचं औचित्य साधून सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व बांधव, बंधू आणि भगिनी जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कालच्या एका छोट्याशा मेसेजवर आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला. खऱ्या अर्थाने आपण आरोग्यविषयक जागरूक आहात आणि म्हणूनच आरोग्याची जी कळकळ आहे ती आपल्याला जाणवते. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं ते म्हटलं जातं. तर अशा साऊंड बॉडीमध्ये एक चांगलं मन वास्तव्य करतं. म्हणून एका साधेला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मी सहयोगा ग्रुपच्या वतीने तसेच गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत देतो. आणि या अत्यंत घाईच्या पण एक चांगला संदेश देणाऱ्या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वजण उपस्थित राहिलात. या रॅलीच्या निमित्ताने मी सन्माननीय पाटील साहेबांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्याव्यात उपस्थितांना. त्यानिमित्त सहयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जनजागृतीसाठी आज मोहीम सकाळी करण्यात आली. मात्र गाव झोपेलच आहे. आपण त्यांच्यासाठी मोहीम काढली ते झोपेले करत. कारण ही मोहीम खरं जर 7च्या नंतर किंवा 8च्या नंतर काढायला पाहिजे रॅली. पण आता आपल्याकडे बरेच जण
सरकारी सर्वंट आहे, कोणी व्यापारी आहे, दुकानदार आहे, त्यामुळे आपण भल्या पहाटेच सगळे कार्यक्रम डॉक्टरांमुळे करत असतो. यशस्वीरित्या आजची रॅली या ठिकाणी संपन्न झाली व या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आपल्या राजा तहसीलदारचे नायब तहसीलदार पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने धन्यवाद करतो. गुड मॉर्निंग ग्रुप आणि साई योगा मंडळी एकच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. आपण असंच एकोपाने राहावं ही सद्गुरू साईनाथ आणि वीरभद्र महाराजांच्या मी प्रार्थना करतो. व सर्वांना एक विनंती आहे, दिनांक 12/4/2025 रोजी वार शनिवार रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा आहे. त्यानिमित्त आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे शहरामध्ये सामाजिक, धार्मिक आणि इतर सामाजिक उपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार, हनुमान श्री पुरस्कार देत असतो. यामध्ये यावर्षी गुड मॉर्निंग ग्रुप सर्व त्यांच्या सर्व टीमला हनुमान श्री पुरस्कार या ठिकाणी मिळणार आहे. शनिवारी सकाळी 6:30 वाजता पहाटेसाठी ध्यान करून या. त्याप्रमाणे आपले फिनिश अकॅडमीचे दीपकराव दंडोदे आणि पवार सर यांची सुद्धा संयुक्त विद्यमानाने सुद्धा त्यांना सुद्धा एक पुरस्कार मिळणार आहे. सर्वांनी उपस्थित राहा. त्याप्रमाणे सहयोग मंडळाचे सदस्य व वृक्षप्रेमी मनोज भिक्षण पिपाडा यांना देखील मिळणार आहे. तर सर्वांनी कुटुंब परिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा एवढी एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर शिर्डी न्यूज राहता.